अचानक देखा कि दर्शक दीर्घा से कोई नीचे गिरा। हम लोग बोले कोई गिर गया होगा, तुरंत देखा दूसरा भी एक छलांग लगा दिया। दो लड़के थे, काले पैंट शर्ट सब पहने थे, फिर वो कूद करके इधर उधर जाने लगे। तो समझ नहीं आया कि उसके बाद लगा कि ये जानबूझ के हुए हैं। तो बाकी माननीय सांसद थे, उनको घेरने लगे, पकड़ने, तुरंत दोनों को पकड़ लिया गया। तब तो एक ने जूता निकाला, जूता से कोई ये निकाल करके पीला वाला धुआं छोड़ने लगा, तो दोनों का हाथ से वो निकला, वो भी छुड़ा लिया गया। फिर दोनों को पकड़ करके बाहर ले गए, मार्शल भी आ गए। इतना ही पता चला। कुछ नारे भी लगा रहे थे क्या? ताना सही नहीं चलेगा ऐसा कुछ बोल रहे थे। फिर बाहर आके देखे, उनको पकड़ लिए थे। अब ले गए, क्यों आए, लखनऊ से संभवतः आए हैं, क्या है उसके पीछे बाकी पता चलेगा। कुछ नाम वाम तो नहीं पता चला होगा? नहीं, उनको पीछे है। तो क्या अंदर में क्या माहौल था? पूरा लोग पैनिक मच गया होगा? थोड़ा तो चिंतित थे लोग, कैसे ये लोग आ गए, ये सब सामान कैसे आया, तो दूसरा कुछ हो सकता था, ये सब चर्चा हो रही थी। भाई का पहले तो थोड़ा घबरा गए लोग कि क्या वो ऊपर से कैसे लोग कूद गए, कौन है ये लोग। तो बाद में चला कि केवल शायद प्रचार करने के लिए लोग अपना जाहिर करने के लिए आए थे। बाकी छानबीन से पता चलेगा पीछे किसका हाथ पकड़ के आए हैं, कैसे आए हैं, क्या है। सिक्योरिटी ब्रीच इसको मानते हैं आप? 13 दिसंबर भी है। नहीं, सिक्योरिटी तो और कड़क होना चाहिए, छानबीन होना चाहिए, चाहे तो मेटल डिटेक्टर यूज करना चाहिए। कोई भी छोटा मोटा चीज कोई लेके आ जाएगा तो पकड़ने के लिए व्यवस्था होनी चाहिए। फोन नंबर रख के आते हैं लोग, लेकिन इस प्रकार कोई सामान लेके आ जाए तो आगे और दूसरा भी कुछ ला सकते हैं, इसलिए सावधान रहना चाहिए। धन्यवाद। तो साफ तौर पे दिलीप घोष का कहना है कि अंदर में जो लोग आए थे वो लोग आयबीकडून या दोघांचीही आता चौकशी केली जात आहे। प्रेक्षक गॅलरीमधून दोन तरुणांनी सभागृहामध्ये अशी उडी मारली, त्यानंतर खासदारांनीच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। एक तरुण आपण या ठिकाणी पाहतो, प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारल्यानंतर तो इथून लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। तिथेच खासदारांनी त्याला अडवलेलं आहे, खासदारांनी स्वतःच त्याला पकडलं। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय घडलं? तर आजच संसदेवर जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या दहशतवादी हल्ल्यात जे जवान शहीद झाले होते त्यांना अभिवादन करण्यात आलं। सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आज म्हणावी लागेल। मी सध्या हे पीटीआय जवळच्या इमारतीजवळचं जे गेट आहे संसदेचं, त्या भागामध्ये आत्ता आपण पाहतोय सुरक्षा व्यवस्था चोख या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर संसदेमध्ये प्रवेश करताना निखिला 3 टप्पे असतात। पहिल्यांदा दिल्ली पोलिसांची सुरक्षा असते आणि त्यानंतर सीआरपीएफचे 2 टप्पे पार केल्याशिवाय सभागृहापर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र आजच ही दुर्घटना घडली, आजच ही घटना घडलेली असं म्हणता येईल। आत्ता पाहतोय आपण सगळ्यांची आय कार्ड जे आहेत ती या ठिकाणी चेक केली जात आहेत। महिला पोलीस आहेत, इतर जे जवान आहेत ते देखील तैनात आहेत। बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेलं आहे, कारण 3 जण अचानकपणे थेट लोकसभेमध्ये शिरले आणि त्यांनी बुटामधून खरं तर फायर क्रॅकर्स नेले होते आणि त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला। त्यामुळे खासदारांमध्ये एक मोठी भीती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। आपण पाहतोय वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी सूचना देत आहेत। ज्या गाड्या येत आहेत त्या गाड्यांची देखील तपासणी केली जाते। पाठीमागे आपण पाहतोय या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे जे कर्मचारी आहेत, जे जवान आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या गाड्यांची जी तपासणी आहे ती केली जाते। प्रामुख्याने हेच आहे, हे खासदार एका खासदारांचे गेस्ट होते ते, अशी देखील माहिती सध्या समजलेली आहे। आणि या तिघांमध्ये एक महिला देखील होती निखिला, त्यामुळे या तिघांना सध्या सुरक्षा व्यवस्थेने ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडे कसून अशी चौकशी जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय हे पीटीआय कडून जाणारं जे गेट आहे ते गेट आहे संसदेकडचं। नव्या संसदेच्या इमारतीमध्ये आपल्याला माहित आहे सध्या अधिवेशन जे आहे ते सुरू आहे आणि 11 वाजल्यापासून लोकसभेचं राज्यसभेचं कामकाज सुरू झालं होतं। प्रेक्षक गॅलरीमधून थेट उडी मारली आहे, त्यामुळे देशातलं सर्वोच्च सभागृह अशी ओळख असलेल्या संसदेच्या सुरक्षेमध्येच ही एक मोठी चूक झालेली आहे असं म्हणता येईल। त्यावेळेला दिग्गज नेते म्हणजे अगदी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, राहुल गांधी असतील, हे संसदेमध्ये निखिला उपस्थित होते आणि त्यांच्याकडून देखील प्रतिक्रिया आली आणि इतर खासदारांची देखील अशी प्रतिक्रिया आहे की घबराट त्यांच्या मनामध्ये होती, म्हणजे घाबरलेले होते खासदार, कारण थेट जो धूर आहे तो संसदेच्या परिसरामध्ये पाहायला मिळाला। अगदी माचीस लायटर तर नेऊ शकत नाही, मग फायर क्रॅकर्स बुटामधून या 3 संशयित व्यक्तींनी कशा पद्धतीने नेले ह्याची आता खरं तर चौकशी केली जाईल। उच्चस्तरीय नक्कीच याची चौकशी होईल निखिला। पण संसदेची ही सुरक्षेतली ही एक मोठी म्हणजे सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल। आपल्याला माहिती आहे नवीन पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला म्हणजे नव्या संसदेच्या इमारतीत ज्यावेळेला, और इसीलिए ये सबसे बड़ा महत्वपूर्ण सवाल है, क्योंकि बतौर पत्रकार जब हम जाते हैं प्रेस गैलरी में, जब हम प्रेस एक मिनट रुक जाइए तो पल्लवी जी प्लीज, सदन के भीतर जिस वक्त हम लोग जाते हैं
बहरहाल देखिए, TV9 के कैमरे पर इस वक्त लगातार हम आपको वो स्मोक बम दिखाने की कोशिश कर रहे थे जो इस वक्त मेरे साथी पत्रकार मुझे हाथ से लेकर गए थे। तर लोकसभेमध्ये आज अचानकपणे हा गोंधळ उडालेला आहे आणि यातला एक तरुण जो आहे तो लातूर मधला आहे, अमोल शिंदे असं त्याचं नाव। त्यानंतर हरियाणा मधली ती एक महिला आहे, आणखी एक तरुण आहे यामध्ये। या तिघांनी लोकसभेत शिरण्याच्या, दोन तरुणांनी लोकसभेत तर उडी मारली, इथे खासदारांनी त्यांना या ठिकाणी पकडलेला आहे। पकडण्यात आल्यानंतर त्यांनी फायर क्रॅकरचा वापर या ठिकाणी केला, त्यामधून पिवळ्या रंगाचा धूर जो आहे तो लोकसभेमध्ये देखील दिसला। त्यानंतर आता लोकसभेच्या बाहेर ज्या वेळेला यांना ताब्यात घेण्यात आलं सुरक्षा रक्षकांकडून, तर त्याही वेळेला त्यांनी अशाच प्रकारे या फायर क्रॅकरचा वापर इथे केला। इथे देखील धूर पाहायला मिळतो। तर लोकसभेमधली ही दृश्य आपण पाहतो सभागृहातली, ज्या वेळेला असा धूर या ठिकाणी पसरला त्यावेळेला खासदारांमध्ये देखील एकाच गोंधळ उडालेला आहे। अचानकपणे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या दोघांनी सभागृहामध्ये उडी मारली आणि ते लोकसभा अध्यक्षांच्या दालनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यांच्या खुर्ची को लेकर सवाल खड़े करता है, वो भी तब जबकि आज की तारीख 13 दिसंबर है, जबकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज सुबह में ही उन शहीदों को श्रद्धांजलि दी थी जो 13 दिसंबर 2001 को संसद की सुरक्षा करते हुए शहीद हो गए थे। और आज के दिन ये घटना घटती है, ये अपने आप में बहुत बड़ी बात है। तरी दृश्य आपण पाहतोय ही सभागृहाच्या बाहेरची आहेत आणि एक आहे ती सभागृहाच्या आतली, ज्या वेळेला फायर क्रॅकरचा वापर करण्यात आला, येलो धूर त्या ठिकाणी झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यानंतर सगळ्या खासदारांना इथून बाहेर काढण्यात आलं। सभा में संसद चलती, शून्य प्रहर का चल रहा था, उसी में अचानक दो व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। मौजूद थे जब संसद में ये पूरा वाकया हुआ। नागर साहब, क्या हुआ? आप वहाँ पे पकड़ने वालों में शामिल थे, क्या क्या हुआ वहाँ पे? देखिए, जहाँ पे हम लोगों की सीट है उसके कोने पे पीछे ऊपर दर्शक दीर्घा है, वहां से एक आवाज आती है धुड़ुम जैसी। हम एकदम हमने लौट करके देखा और हमें लगा कि शायद ऊपर से कोई गिरा है। तो जैसे ही देख ही रहे थे क्या गिरा क्या हुआ, एक ऊपर से दूसरा आदमी कूदा। जैसे ही वो कूदा तो एकदम इंटेंशन साफ दिखी कुछ गड़बड़ है। तो वो जहां से निकलते हैं या जिधर दौड़ सकते थे वहां कर नहीं गए, सीटों के बीच में जंप करता हुआ जंप जैसे ही तीसरी पे जंप कर रहा था तो तुरंत हम 6-7 MP लोग भागे, क्योंकि सिक्योरिटी की जो लड़की जो मेंशनिंग करती है, ले जा करके डॉक्यूमेंट देती है, वो थी, तो उस पर गिरा। ये क्या, वो तो बेहोश सी हो गई, रो रही थी। जब हम बाद में देखा, जैसे उसकी तरफ भागे तो उन्हें एकदम जूता निकाला तो हल्का सा झिझक हुई, पर एकदम फिर टूटे। उसमें से मैं भी था और कई 6-7 MP और भी थे। जैसे ही उसे पकड़ा और पकड़ के उसकी पिटाई कर रहे थे, ये नील भी पड़ा हाथ में, तो उस समय गैस और धुआं सा होने लगा और पूरी पार्लियामेंट में एक स्मेल और एक बदबू सी होने लगी। और उनको फिर सिक्योरिटी वाले आए और ले गए, और सिक्योरिटी वालों ने पिटाई तो बहुत ही करी, अधमरे कर दिया। खौफ का मंजर था जब ये हुआ, उस समय क्या आप लोग के मन में आ रहा था? आप लोग तो पूछ सकते हो कि खौफ का मंजर था क्या नहीं था, अब हम जवाब भी दे सकते हैं। उस समय तो केवल ये था हमें मारने आया है और पकड़ के या तो इसे मारो या इस पर कोई हथियार चला ना पाए तो इसके हाथ पैर पकड़ लो इसको। अब पूरी तरह से कब्जे में आप लोगों ने कर लिया था? पूरी तरीके से पकड़ लिया था और उठा लिया था ऊपर, किसी ने हाथ किसी ने पैर पकड़ के चारों तरफ से पिटाई भी उसकी सभी कर रहे थे। सिक्योरिटी ब्रीच मानते हैं कि बड़ा सिक्योरिटी ब्रीच है ये मैं मानता क्या हूँ, तो रिजल्ट अपने आप में सर्टिफिकेट है कि सिक्योरिटी की तो कहीं ना कहीं चूक तो है ही है। आज 13 दिसंबर है, कोई बड़ा घटना ये देखिए, ये 13 दिसंबर से डायरेक्ट ये चीज जुड़ी हुई है। 13 दिसंबर का दिन है, आज ही वो घटना घटी है, आज ही वो कूदे हैं और कूद के वो जिस तरह भागे हैं, और भागने के बाद जिस तरीके से उन्होंने गैस कुछ भरा वो चीज़ साथ ले रखी थी वो खोली है, तो ये तो बिल्कुल प्री प्लान था, जो ऐसा देखने से प्रथम दृष्टि में जो प्राइमा फेसी में जो लगता है। काही वेळापूर्वी जे आहे ते पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर PTI कडून येणारा हा रस्ता आहे आणि ही खरं तर आता पडदे लावलेले आहेत, मात्र याच गेटमधून सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे चेक केली जाते। आपण पाहतो ही संसदेची इमारत या ठिकाणी, आणि याच इमारतीमध्ये म्हणजे या इमारतीच्या समोर ज्या ठिकाणी नवीन इमारत आहे त्या ठिकाणी थांबवते तुम्हाला। खासदार कृपाल तुमाने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृपालजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। काय घडलं नेमकं सभागृहामध्ये? नाही, आम्ही हाऊसमध्ये बसलेलो होतो आणि झिरोवरती चर्चा सुरू असताना अचानक मागून गॅलरीतून आवाज आला
आणि पहिले एक व्यक्ती कुदला, मुलगा होता तो, मग दुसरा मुलगा कुदला आणि तो पहिला मुलगा तो स्पीकरकडे जात होता. जाताना तो पायातून काहीतरी काढण्याचं आम्हाला वाटलं की तो जुता काढत असेल कुदण्यासाठी. तो जुत्याच्या खाली त्यांनी काहीतरी एक गॅस असलेलं एक असं ट्यूब होता मोठा त्याच्याजवळ, जवळपास 6 इंची 7 इंचीच्या, ज्याच्यामध्ये गॅस भरली होती आणि त्याने ते लगेच काढली आणि त्याच्या मागे जो दुसरा एक होता त्याने सुरुवातीला ती गॅस सुरू करून दिली. असं दोघांनी गॅसेस सुरू, आम्ही सर्वजण धावलो, मी पण होतो, आमचे शिवसेनेचे राहुल शेवाळेजी बी होते. पण त्याला पकडलं. आमचे एक राजस्थानचे खासदार आहे हनुमान म्हणून, बेनीमाल हनुमान, त्यांनी त्याला घट्ट पकडलं आणि आम्ही सर्वांनी उचलून त्याला पकडून बाहेर नेलं. पण तो म्हणून सर्व गॅस ती पुऱ्या हाऊसमध्ये. पण आता मला पण त्रास होत आहे थोडा थोडा श्वास घ्यायला. माहिती नाही ते गॅस काय होती काय नाही, चौकशी आता होईलच. परंतु ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. अशा पद्धतीचं कधी होऊ नये आणि संसदेची एक प्रकारे आज जो 13 डिसेंबरचा दिवस असं आहे. कळतं की लातूरचा हा एक तरुण आहे. नाही 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 नाही, हे कुणी तामिळनाडूचे खासदार आहेत, जी त्यांच्या पासवरती आले होते असं म्हणतात. पण ते सर्व अफरातफरी म्हटल्यामुळे आता आम्हाला काही माहिती नाही. पण आम्ही त्याच्या हातातली पास बघितली जी तर काहीतरी प्रताप शर्मा असं काहीतरी लिहिलं होतं खासदाराचं नाव. त्यांच्या याच्यावरती ते आले होते. आता त्या खासदाराला, आता खासदार मला भेटले, त्यांना मला म्हणजे बुलाया गया आहे. तो आता स्पीकरकडे गेलेले आहे ते खासदार, यंग खासदार आहे फर्स्ट टर्मचे. जी जी नक्कीच. खूप खूप धन्यवाद कृपालजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. कुठे पळू अशी तिची अवस्था झाली. पकडला गेला. पकडल्यानंतर त्याला सगळ्यांनी धरल्याबरोबर त्यांनी काय केलं कल्पना नाही, त्यातून गॅस यायला लागला आणि पिवळ्या रंगाचा गॅस सुरू असा आणि आला सबंधसा. तोपर्यंत मागच्याने पण तेच केलं, त्याने गॅस सोडला आणि मग त्या गॅसमधून जरा डोळ्याला आणि नाकाला झिंजणी यायला लागल्या थोड्याशा. हाऊस ॲडजस्ट झालं आणि मग त्याला पकडून त्यांच्या हवाली केलं. हा सगळा प्रकार नेमका दुर्दैवानं आज 13 डिसेंबर, ज्या दिवशी पार्लमेंटवर हल्ला झाला होता, संसदेवर हल्ला, तोच दिवस आजचा आहे. असा दिवस शोधून आजचा हल्ला होतो हे निश्चितच गंभीर आहे. कोणीतरी धमक्याही दिलेल्या होत्या असं कळतंय. त्यामुळे सुरक्षेच्या बाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सुरक्षा रक्षकांकडनं सुद्धा काय कल्पना नाही आता प्रत्यक्षात कसं घडलं. त्यांना कोणी पत्र दिलं होतं, कोणत्या खासदारांच्या पत्रावर ते आत आले, कारण खासदारांच्या पत्राशिवाय त्याला आत येता येत नाही. आणि मग ही सगळ्याच गोष्टीची आता गंभीर चौकशी व्हायला हवी. हा प्रकार नव्या सदनाला लांछना म्हणजे लावून गेला, म्हणजे अतिशय गंभीर आहे. आत्ताही यापुढं व्हिजिटर्स गॅलरी यायचं की नाही इथपासून सुरुवात होईल पाहायला पाहिजे. मात्र स्मोकिंग स्कॅन्डल आतमध्ये येत आहे, सुरक्षा रक्षक काय करत? मला असं वाटतं आता बघा, तिथे काय मेटॅलिक डिटेक्टर असतो आपल्याकडे, असं नाही की तो डायरेक्ट येतो, पण पावडर मेटॅलिक डिटेक्टरमध्ये येईल की नाही शंका असेल कदाचित, काही कल्पना नाही. ते बुटात घालून आले होते, निश्चितपणे बुटात आहे एवढं मला स्वतःला वाटतं. कारण बूट काढण्याचं कारण काय आणि बूट काढून नंतर गॅस कसा आला, तर ते सगळंच आहे. पण भयानक आहे आणि संसदेवरचा तसा दुसरा हल्लाच आहे असं समजायला. सर्व लोक जे 2 तरुण आहेत ते महाराष्ट्राचे असल्याची त्याला माहिती नाही 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 मला तरी अजून तरी माहिती नाही, उगाच खोटं बोलण्यात अर्थ नाही. कोण आहेत मला मग अशी अगोदर दाक्षिणात्य ते वाटत होते, तर तुम्ही महाराष्ट्रातनं कुठून शोधून काढलं मला माहिती नाही, पण ऑफिशियली त्याची येईलच, तर आल्यानंतर बोलू त्याच्यावर. महाराष्ट्राचं असेल मला कल्पना नाही याबद्दलची निश्चितपणे, कारण काय ती वेळच नाही ना, ते कोण आहे ते आयडेंटिफाय करायची वेळ नाही आहे ना. त्यांच्या काही मागण्या काही घोषणा त्यांनी काही नाही, एक शब्द सुद्धा बोलले नाहीत, घोषणा बिषणा काही नाही. आधी उड्याच मारत आला ना, तो घोषणा कधी देणार, त्याच्या डोक्यात ते गॅस असणार तो होता. आज सभागृहामध्ये पंतप्रधान नव्हते, केंद्रीय गृहमंत्री नव्हते. जर कदाचित पंतप्रधान सभागृहामध्ये असले असते तर एक मोठा विषय झाला असता सुरक्षित. आता हे जर तरला काय पाहिजे तेवढ्या गोष्टी आहेत, त्याला काही अर्थ नाही. एक तर पंतप्रधान सभागृहात येतच नाहीत, ते पहिल्या दिवशी येतात नंतर शेवटच्या दिवशी येतात, त्यामुळे अशा या विषयावर न बोललेलं बरं. आपण जर पाहिलं तर
PTI कडून येणारा हा रस्ता आहे आणि ही खरं तर आता पडदे लावलेले आहेत, मात्र याच गेटमधून सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे चेक केली जाते। आपण पाहतो ही संसदेची इमारत या ठिकाणी आणि याच इमारतीमध्ये म्हणजे या इमारतीच्या समोर ज्या ठिकाणी नवीन इमारत आहे त्या ठिकाणी लोकसभेचं कामकाज सुरू होतं, 11 वाजल्यापासून सुरू झालं होतं आणि त्याच वेळेला 3 जण एका खासदाराचे ते गेस्ट होते अशी देखील माहिती समजते। त्यानुसार ते सगळेजण आतमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी फायर क्रॅकर्स आतमध्ये नेले होते। खरं तर 3 टप्पे असतात सुरक्षा व्यवस्थेचे, पहिल्यांदा दिल्ली पोलीस आणि त्यानंतर CRPF, मात्र तिन्ही टप्पे पार करत हे तिघही संशयित त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यांच्याकडे आता खरं तर जी कसून चौकशी जी आहे ती केली जाते। पोलीस दलातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सूचना देखील ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। मात्र संसद परिसरामध्ये सध्या बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण या गेटला देखील पाहतोय जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते तर आहेतच आणि बॅरिकेटिंग जे आहे ती देखील या ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात आलेलं आहे। 2 वाजेपर्यंत संसदेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र खासदारांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था असताना देखील हे संशयित आतमध्ये गेले आणि त्यांनी फायर क्रॅकर्स देखील दिले होते। त्यामुळे सुरक्षेतली एक मोठी चूक म्हणावी लागेल। आजच्याच दिवशी 2001 साली दहशत जो आहे तो जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये झाला होता। शहीदांना आज सकाळी अभिवादन देखील करण्यात आलं आणि आजच्याच दिवशी दुर्दैव म्हणावं लागेल ही सुरक्षेतली दुसरी एक चूक राजधानी दिल्लीतल्या संसदेमध्ये आढळून आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर एकूणच सभागृहामध्ये काय घडलं ते आपण या ठिकाणी पाहतोय। प्रेक्षक गॅलरीमधून 2 जण उडी मारून या सभागृहामध्ये शिरले आणि त्यानंतर खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्मोक कॅन्डलचा वापर या ठिकाणी केला। त्यानंतर पिवळा धूर या ठिकाणी झाला, ज्याचं इरिटेशन अजूनही खासदारांना या ठिकाणी होतंय। त्यानंतर सगळे खासदार या ठिकाणाहून बाहेर पडले। दोघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर सभागृहाच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती, तिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये एकूण 4 जण असल्याचं आता समोर आता लोकसभेच्या बाहेर 2 जण, त्यामध्ये एक महिलेचा समावेश, तर लोकसभेमध्ये 2 जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते आणि त्यांनी उड्या मारत या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रवेश केला आणि पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांच्या खुर्चीकडे जात असताना इतर खासदारांनी या तरुणाला ताब्यात घेतलं। लोकसभेचं कामकाज त्यानंतर आता काही वेळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र एकाच गोंधळ लोकसभेत उडाला होता। बरोबर 22 वर्षांपूर्वी अशाच प्रकारची घटना ही संसदेमध्ये घडलेली होती। संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्याची आठवण या निमित्तानं झाली। नागर साहब उस वक्त मौजूद थे जब संसद में ये पूरा वाकया हुआ। नागर साहब क्या हुआ, आप वहाँ पे पकड़ने वालों में शामिल थे, क्या क्या हुआ वहाँ पे? देखिए, जहाँ पे हम लोगों की सीट है उसके कोने पे पीछे ऊपर दर्शक दीर्घा है, वहाँ से एक आवाज आती है धुड़ुम जैसी। हमने लौट करके देखा और हमें लगा कि शायद ऊपर से कोई गिरा है। तो जैसे ही देख ही रहे थे क्या गिरा क्या हुआ, एक ऊपर से दूसरा आदमी कूदा। जैसे ही वो कूदा तो एकदम इंटेंशन साफ दिखी कुछ गड़बड़ है। तो वो जहाँ से निकलते हैं या जिधर दौड़ सकते थे वहाँ कर नहीं गए, सीटों के बीच में जंप करता हुआ जंप जैसे ही तीसरी पे जंप कर रहा था तो तुरंत हम 6-7 MP लोग भागे, क्योंकि सिक्योरिटी की जो लड़की जो मेंशनिंग करती है ले जा करके डॉक्यूमेंट देती है वो थी, तो उस पर गिरा या क्या, वो तो बेहोश सी हो गई, रो रही थी। जब हम बाद में देखा जैसे उसकी तरफ भागे तो उन्हें एकदम जूता निकाला तो हल्का सा झिझक हुई, पर एकदम फिर टूटे। उसमें से मैं भी था और कई 6-7 MP और भी थे। तो जैसे ही उसे पकड़ा और पकड़ के उसकी पिटाई कर रहे थे, ये नील भी पड़ा हाथ में, तो उस समय गैस और एक धुआं सा होने लगा और पूरी पार्लियामेंट में एक स्मेल और एक बदबू सी होने लगी। और उनको फिर सिक्योरिटी वाले आए और ले गए और सिक्योरिटी वालों ने पिटाई तो बहुत ही करी, अधमरे कर दिया। खौफ का मंजर था जब ये हुआ, उस समय क्या आप लोग के मन में आ रहा था? आप लोग तो पूछ सकते हो कि खौफ का मंजर था क्या नहीं था, अब हम जवाब भी दे सकते हैं। उस समय तो केवल ये था हमें मारने आया है और पकड़ के या तो इसे मारो या इस पर कोई हथियार चला ना पाए तो इसके हाथ पैर पकड़ लो इसको। अब पूरी तरह से कब्जे में आप लोगों ने कर लिया था? हाँ, पूरी तरीके से पकड़ लिया था और उठा लिया था ऊपर, किसी ने हाथ किसी ने पैर पकड़ के चारों तरफ से पिटाई भी उसकी सभी कर रहे थे। सिक्योरिटी ब्रीच मानते हैं कि बड़ा सिक्योरिटी ब्रीच है ये मैं मानता क्या हूँ, तो रिजल्ट अपने आप में सर्टिफिकेट है कि सिक्योरिटी की तो कहीं ना कहीं चूक तो है ही है। आज 13 दिसंबर है, कोई बड़ा घटना ये देखिए, ये 13 दिसंबर से डायरेक्ट ये चीज जुड़ी हुई है। 13 दिसंबर का दिन है, आज ही वो घटना घटी है। सेशन में इतनी महिलाओं की संख्या को लेकर आ रहे थे, कौन साइन कर रहा था? वो लोग नारेबाजी कर रहे थे मोदी जी के लिए। मैंने तभी भी कहा सिक्योरिटी चेक होनी चाहिए, पुख्ता होनी चाहिए। टेम्पल ऑफ डेमोक्रेसी, इन द मदर ऑफ डेमोक्रेसी पे इस तरीके का हमला होता है, ये दिखाता है सिक्योरिटी ब्रीच है और उस पर कार्रवाई होनी चाहिए और थोड़ी, मैं मानती हूँ, सख्ती बरतनी चाहिए। जिस तरीके से भारी संख्या में विजिटर्स आते हैं, कोई कंट्रोल नहीं है, कोई नियंत्रण नहीं है।
त्या व्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही. नाही बस आता बिलावरती शेवटचे दोघं कोण बोलणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, बिलावरती तुम्ही हा समज जो आहे की वाटेल तेवढं बोलता येईल आणि वाटेल ते बोलता येईल, ते काय होऊ शकत नाही. आपल्याला बोलायचं असेल तर नियम 137 आपण वाचून घ्या आणि त्या अनुषंगानेच बिलावरती बोला. बाकी सगळेच बोलतायत ना. तर लोकसभेमध्ये 2 अज्ञात चिडल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथेही एका आमदाराला फक्त 2च पास दिले जातील. विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तर लोकसभेतील ही दृश्य आपण पाहतो आहोत. कशा प्रकारे हे तरुण लोकसभेमध्ये शिरले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उड्या मारल्या आणि त्यानंतर पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांच्या खुर्चीकडे जात त्यांनी स्मोक कॅन्डल या ठिकाणी बाहेर काढलेला आहे आणि पिवळा धूर संपूर्ण लोकसभेमध्ये पसरला. त्याचबरोबर लोकसभेच्या बाहेर सुद्धा आपण पाहतो की अशा प्रकारे पिवळा धूर पाहायला मिळतो. एका महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले जी हरियाणाची आहे. अज्ञातांचा लोकसभेमध्ये शिरकाव. 2 अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेमध्ये उड्या मारल्या. तर 2 अज्ञात लोकसभेत शिरताच मोठा गोंधळ उडाला आणि दोघांनी स्मोक कॅन्डल वापरल्या. त्या दोघांनीही लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली. ज्यावेळेला खासदारांनी त्यांना तिथे चढवलं आणि गोंधळ उडताच सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. तर मैसूरचे खासदार प्रतापराव सिंह यांच्या मदतीने दोघांनी हे पास बनवले होते. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही आता ताब्यात घेतलं आहे. तर अमोल शिंदे नावाच्या लातूरमधल्या तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे. संसद परिसरातून नीलम नावाच्या एका तरुणाला देखील आता पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. तानाशाही नाही चलेगी अशी दोघांकडून देखील या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली.